गणपतीचे नाव घेऊन टुराची सुरुवात करता। गणपती बाप्पा मोरया। आम्ही पावले आता आंबोली पाचशे गाडी स्टॉप केला। आम्ही पावले आता आंबोली घाटात आणि मागची गाडी एक ब्रेक दिला। बायको आंबोली घाट वॉटरफॉल, आंबोलीचा वॉटरफॉल आणि पर्यटक खूप गर्दी आहे। आम्ही पण आनंद घेतला। एक 15 मिनिटं इथं ब्रेक घेतला आणि आमची बायको आता मजा घेते वॉटरफॉलचा। पाणी एकदम थंडगार होतं आणि आम्ही थोडी मजा केली आणि मग आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। आम्ही पोचलो आता आंबोलीमध्ये वॉटरफॉल। बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे ती आंबोली वॉटरफॉलमध्ये। पाण्याच्या आवाजामध्ये काही ऐकायला येत नाही, पर्यटकाची गर्दी आहे। मी आता पोचलो आंबोली घाटमध्ये, थोडे ब्रेक घेतला। आंबोली घाट वॉटरफॉलमध्ये पर्यटकाची गर्दी आहे। आम्ही आता वॉटरफॉलाचो आनंद घेऊन येयल्या स्वीट कॉर्न खावपाक। बायकोक मके आवडटा म्हणून तिने घेतले भाजलेले आणि हांव घेता उकडलेले। हा हो येते मपती भाजला गो।
एक जराशी नंतर असे घर होते मी आम्ही 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन आता चालले पुढच्या प्रवासात 100 किलोमीटरचा प्रवास झालो आणि 300 किलोमीटरचा प्रवास उरला. आम्ही पावले आंबोले घाट कवर करता. डायरेक्ट आम्ही निप्पाणी जाऊन जेवणाक रावताले. मध्ये कितें तुमकां दाखोवंक मेळ्ळें जाल्यार दाखयता जाल्यार आमी डायरेक्ट वयतले कित्याक आमकां पंढरपूर पावोंक जाय. आमचो टूर आसा तो गोवा टू पंढरपूर बाय रोड मोटरसायकलीन टू व्हिलरीन वयता आमी. लायफाचो पयलो टूर मोटरसायकलीन. फक्त मोटरसायकलीन घर टू जॉब अशेंच करतालो पूण पयले फावटी मोटरसायकलीन वयता टुराक आणि तो बी मोटरसायकलीन बायकोक घेवन. सांग गो बायको कसं वाटलं तुला? काय आवडला तुला? धबधबा आवडला का काय आवडला? हा आम्ही पोचलो आता निप्पाणीमध्ये. जेवायला थांबलो. आम्ही आता 2 व्हेज थाली ऑर्डर केली. जास्त खाणार नाही, थोडं खाणार आणि जाणार पुढे, कारण 3:30 वाजले आणि अजून आम्हाला 250 किलोमीटर आहे. असं धर मग. हा जो मागे पाठीमागे दिसतो तो मुंबई बेंगलोर हायवे आणि हे आहे रेस्टॉरंट. ही माझी धन्नू. ही धन्नू घेऊन आलो आहे आम्ही पंढरपूरला. आम्ही पोचलो आता निप्पाणीमध्ये हॉटेल गोवा वेज. इथं आमचं जेवण झालं. आता आम्ही निघणार पुढं पंढरपूरला. हॉटेल गोवा वेज फॅमिली रेस्टॉरंट. मुंबई बेंगलोर हायवेवरती आहे आम्ही आता आणि चाललो आहे पुढच्या प्रवासावरती. आणि आता आम्हाला टोल लागला आहे निप्पाणी. एक चांगलं आहे की 2 व्हीलरला टोल लागत नाही. पंढरपूरला पोचायला आम्हाला आता 143 किलोमीटर दाखवतो. आणि आता पोचलो आम्ही जेवायला. रात्रीचे 9:30 वाजले.
झाले आणि जेवायला थांबलो आम्ही. फायनली पोचलो विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ आणि थोडी फोटोग्राफी केली आणि नंतर गेलो चंद्रभागेमध्ये. आम्ही पोचलो आता सोलापूर हायवेवरती आहे आम्ही आता. आणि आम्हाला आता सांगली मिरज टोल नाक्यावरती पोचलो. आम्हाला आता टोटल 143 किलोमीटर आहे पंढरपूरला पोचायला. मग आम्ही थांबलो आता आम्ही जेवणासाठी. रात्रीची 9:30 वाजली होती म्हणून थांबलो जेवायला. आणि आता आम्ही पोचलो पंढरपूरला. आणि हे आहे पांडुरंगाचं देऊळ चंद्रभागेमध्ये, विठ्ठल मंदिर, पुंडलिकाचं मंदिर. आणि साईडने ही आहे बाजूला मंदिराच्या ही चंद्रभागात आम्ही स्नान तर केलं नाही कारण रात्रीची 11 वाजले होते म्हणून चंद्रभागेमध्ये अशी फेरे मारून दर्शन घेऊन वरती गेलो. बघू शकतात किती सुंदर असा नजारा आहे. हे पुंडलिक भेट प्रमुख आले. पुंडलिकाचं मंदिर. हे मंदिराजवळ दुकान आहे, शॉप लावले आहे खेळण्याचे, मिठाईचे. आम्ही पोचलो आता चंद्रभागा नदीमध्ये. चंद्रभागा बघू शकतात तुम्ही. कसा वाटला व्हिडिओ? आता आम्ही पंढरपूरला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सकाळी 10:30ला निघालो होतो आम्ही घरी आणि 10:30ला पोचलो. रूम केला, बॅग बी सगळी रूमामध्ये ठेवली आणि आता आलो आम्ही चंद्रभागा नदीमध्ये. हॅलो फ्रेंड, आम्ही दोघाही जण आता देवळाकडे सकाळी वाचाने येली चंद्रभागेकडे. मी आणि बायको. बोला गो काहीतरी. कसा वाटला पंढरपुरात येऊन प्रवास? चांगला वाटला. पाहायला पण इकडे सगळं चांगले आहे. 2 व्हीलर येले पण कमरे सारखे भरा नेले.